एका छोट्याशा गावातून सुरू झालेली मिल्क मुवमेंट आज इंडियाच्या सर्वात ट्रस्टेड ब्रँड्सपैकी एक मानली जाते. ना करोडोंची फॉरेन इन्व्हेस्टमेंट, ना सेलिब्रिटी फंडर्स, पण फार्मर्सची ताकद, क्वालिटी आणि स्मार्ट ब्रँडिंग वापरून एका कॉर्पोरेटिव्ह मॉडेलने पूर्ण डेअरी इंडस्ट्री बदलून टाकली. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 14. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत अमूलची इन्स्पायरिंग बिझनेस स्टोरी. 1940च्या काळात गुजरातमधल्या आनंद शहरात डेअरी फार्मर्स खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होते. ते दिवसभर मेहनत करून दूध तयार करायचे, पण मिडलमॅन आणि प्रायव्हेट कंपनीज त्यांना खूप कमी पैसे द्यायच्या. फार्मर्स मेहनत घ्यायचे पण प्रॉफिट दुसरे लोक कमवायचे. याच प्रॉब्लेम मध्ये काही लोकांना एक मोठी अपॉर्च्युनिटी दिसली. त्यांनी विचार केला, जर फार्मर्स स्वतःची कंपनी तयार करतील आणि डायरेक्ट मार्केटमध्ये प्रोडक्ट्स विकतील तर सिच्युएशन बदलू शकते. आणि तिथून जन्म झाला अमूलचा. या मोमेंट मध्ये त्रिभुवनदास पटेल आणि नंतर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी खूप मोठी भूमिका निभावली. सुरुवातीला अमूल फक्त मिल्क सप्लाय करायची, पण नंतर बटर, चीज, आईस्क्रीम, चॉकलेट, कर्ड अशा अनेक प्रोडक्ट्स मध्ये एक्सपॅन्ड झाली. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमूल ही नॉर्मल प्रायव्हेट कंपनी नाही, ही एक कॉपरेटिव्ह मॉडेल कंपनी आहे. म्हणजे लाखो फार्मर स्वतः या बिझनेसचे भागीदार आहेत. फार्मर्स कडून दूध घेतलं जातं, प्रोसेसिंग केलं जातं आणि प्रोडक्ट संपूर्ण इंडियामध्ये विकले जातात. त्यामुळे प्रॉफिट फक्त कंपनीला नाही तर डिरेक्ट फार्मर्सला देखील मिळतं. अमूलची सर्वात मोठी ताकद होती ट्रस्ट. लोकांना वाटायचं अमूल म्हणजे क्वालिटी. यानंतर कंपनीने ॲडव्हर्टायझिंग मध्ये पण हिस्ट्री तयार केली. अमूल गर्ल कॅम्पेन, ज्यात करंट अफेअर्सवर फनी ॲड्स बनवल्या जायच्या, त्या इंडियामध्ये लार्जेस्ट रनिंग ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स पैकी एक बनल्या. अटली बटली डिलिशियस हा स्लोगन तर पूर्ण इंडियाला माहीत झाला. अमूलने ऑपरेशन फूड मध्ये मोठी भूमिका निभावली. या प्रोजेक्टमुळे इंडिया जगातील बिगेस्ट मिल्क प्रोड्युसर पैकी एक बनला. पण सक्सेस सोबत चॅलेंजेस पण आले. प्रायव्हेट डेअरी ब्रँड्स मार्केटमध्ये येऊ लागले, कॉम्पिटिशन वाढलं, मिल्क प्राइस फ्लक्च्युएट होऊ लागल्या आणि सप्लाय चेन मॅनेज करणं कठीण होत गेलं. काही वेळा फार्मर्सला पेमेंट आणि मिल्क प्राइसिंगवर इश्यू पण आले. तरीही अमूलने क्वालिटी आणि डिस्ट्रीब्युशन मजबूत ठेवलं. आज अमूलचे प्रोडक्ट्स लाखो दुकानदारांकडे उपलब्ध आहेत आणि ब्रँड इंडियाच्या प्रत्येक घरात पोहोचला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमूलचा अॅन्युअल रेव्हेन्यू हजारो कोटींपर्यंत पोहोचला आहे आणि तरीही कंपनीचा कोर फोकस अजूनही फार्मरवरच आहे. आज अमूलची स्टोरी आपल्याला एक पॉवरफुल लेसन शिकवते. जर बिझनेस फक्त प्रॉफिटसाठी नाही तर पीपल एम्पॉवरमेंटसाठी बिल्ड केला तर तो मोमेंट बनतो. कारण काही ब्रँड्स प्रोडक्ट विकतात, पण काही ब्रँड्स देशाची इकॉनॉमी बनतात. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं पेज फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.